विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहो नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह आहे. मग का नाशिवंत आहे? या आयुष्याचं जे सूत्र आहे ते काळाच्या हातात आहे. आयुष्यामध्ये दोन उलगडे पडतात, एक पापाचं आणि एक पुण्याचं. जसं तुमच्या आयुष्यामध्ये पाप आणि पुण्य असेल तसा तुमच्या आयुष्याचा उलगडा होतो. पापाचा वाटा जर जास्त भरला तर काळाचं कायम तुमच्यावरती भय असतं, आणि जर पुण्याचा साठा भरला तर काळ तुमच्यावरती घाला करू शकत नाही. म्हणून आपले कर्म माणसाने नेहमी चांगले ठेवावे. जीवनात आल्यानंतर जास्त काही करू नका. देह नाशिवंत आहे असं समजा की देवाने हा देह आपल्याला भाड्याने दिलेला आहे. या देहामध्ये आपल्याला स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दिलेला आहे. मग या देहामध्ये आल्यानंतर स्वतःची सुटका कशी करून घेता येईल? तर कर्म चांगले करा. कसे करा? कर्म चांगले करा. म्हणून देहाचं सार्थक म्हणजे देहाला मोक्षत्व प्राप्त करून घ्यायचं असेल. कारण जीवनाचा नियम आहे, ज्याने या मृत्यूलोकामध्ये जन्माचा सोहळा केला आहे त्याला मृत्यूचा सोहळा हा करावाच लागतो. मग या जन्म आणि मृत्यू या दोन्ही सोहळ्यांमध्ये एक आपलं आयुष्य आहे. त्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपले जे कर्म आहे त्याचीच मोजणी होते. म्हणून आपले कर्म कसे करायचे? चांगले करायचे. कारण देवाधिकांना सुद्धा कर्म चुकले नाही. मग तुम्ही आम्ही साधारण मनुष्य आहे. प्रभू श्री रामचंद्रांना कर्म चुकले का? नाही चुकले. 14 वर्ष 22 दिवसांचा वनवास करावा लागला. काय त्यांचे कर्म चुकले का? नाही चुकले. पुंडलिकाला चुकले का? भक्त पुंडलिकाला सुद्धा कर्म चुकले नाही. देवाधिकांना कर्म चुकले नाही. नवे आपण दसऱ्याच्या दिवशी ज्या रावणाला जाळतो त्या रावणाला सुद्धा कर्म चुकले नाही. छोटीशी मुलगी होती, ब्रह्मदेवाकडे भविष्य बघितलं. ब्रह्मदेवाकडे भविष्य बघितल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं 33 कोटी देव बंदीखान्यात टाकलेले असताना प्रत्येक देवाला नेमणूक दिली. हे काम करायचं, ते काम करायचं. गणपती बाप्पांनी गुरं वळायचे, वायुदेवाने झाडू मारायचा, सटवीने झाडू मारायचा. कोण सटवी? जे आपल्या कपाळावरती भविष्य लिहिते ती सटवी. काय करायचं रावणाच्या राजवाड्यात? झाडू मारायचा. कुणी? सटवीने. ब्रह्मदेवाने भविष्य बघायचं, अग्निदेवाने अन्न शिजवायचं. अशी देवांना कामे नेमून दिली. कोणी? रावणाने. त्या रावणाला सुद्धा कर्म चुकलं नाही. एवढी संपदा होती, एवढी संपदा होती. आपण काय म्हणतो? मी. काय म्हणतो? मी. पण माझं करून चालणार नाही. कितीही माझं केलं तरी शेवटी सगळ्यांना एकाच ठिकाणून जायचंय. म्हणून माझं करायचं नाही. रावणाने सुद्धा तसंच केलं. प्रतिज्ञा केल्या, सोन्याला सुगंध आणील. कशाच्या बळावरती? पैशाच्या बळावरती. खारा समुद्र गोड करीन. येतो का सोन्याचा वास? येतो तुमच्या? सुगंध येतो का? नाही येत का? बरं.
पैशाच्या जोरावरती प्रतिज्ञा केल्या, पण तरी त्याच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही. किती संपदा होती त्याच्याकडे. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. किती नीट ऐका बरं का. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटे बंदी. कोटी घरे जेथे कास आणि तांब्याची, शुद्ध कांचनांची 7 कोटी. आणि तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी नाही गेली. 5 लाख घरं कशाची होती? पाषाणाची म्हणजे दगडाची. 5 लाख घरं पाषाणाची जेथे, 7 लाख घरं विटेबंदी. 7 लाख घरं त्याच्याकडे विटाची होती. आणि कास आणि तांब्याची कोटी घरे असून शुद्ध कांचनांची 7 कोटी घरं होती. आणि लंका सोन्याची होती. एवढा पैसा असताना सुद्धा, एवढं धन असताना सुद्धा शेवटी कर्माच्याच बळावरती त्याला मरावं लागलं. सांगायचं तात्पर्य, त्याला सुद्धा कर्म चुकले नाही. त्याची छोटीशी मुलगी होती, ती उपवर झाली. तिच्या विवाहासाठी योग येण्यासाठी विचार केला रावणाने की आता मी माझ्या मुलीचं भविष्य बघणार. माझ्या मुलीच्या भविष्यामध्ये काय लिहिलंय? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं, ए ब्रह्म्या. काय उच्चार केला? ए ब्रह्म्या. का तर बंदीखान्यात होता ना देव. ए ब्रह्म्या, सांग माझ्या मुलीचं भविष्य काय आहे आणि माझं भविष्य काय आहे. काय नाही रावण महाराज, तुमचं भविष्य असं आहे की तुम्हाला आताची मुलगी झालेली आहे. त्या मुलीच्या कपाळावरती असं लिहिलेलं आहे की तुमच्या राजवाड्यात काम करणाऱ्या, झाडू काम करणाऱ्या मुलाशी तिचा विवाह होणार आहे. कुणाचा? रावणाच्या मुलीचा. असं म्हटल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. लगेच सभा भरवली. सभा भरवल्यानंतर लगेच त्या ठिकाणी त्या मुलाला बोलवलं. कोण? हा, ह्या मुलीचा विवाह होणार. ह्या मुलाचा विवाह माझ्या मुलीशी होणार आहे. अजिबात शक्य होणार नाही. लगेच आणलं, तलवार उपसली. आता मी या मुलाचा शिरच्छेद म्हणजे याचं मी मस्तक कापणार. पण एक शहाणा प्रधान उठला. बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती ना किती किती शहाणे राहतात, कुठं कुठं कसे कसे बसलेले असतात. तो उठला, त्याने एक सल्ला दिला. म्हणून सल्लेसुद्धा अशाच लोकांचे घ्या. कशा लोकांचे घ्या? जे ऊर्ध्वगतीला नेतील, अधोगतीला नाही. प्रधानाने सल्ला दिला, हो रावण महाराज, तुम्ही जर या मुलाचा शिरच्छेद केला तर तुम्हाला कसं काय समजेल ते ब्रह्मदेवाचं भविष्य खरं आहे की खोटं आहे. म्हणून तुम्ही याला मारू नका. काय करा, याचा डाव्या पायाचा अंगठा कापून टाका आणि याला 7 समुद्रापलीकडे नेऊन सोडा. याला 7 समुद्रापलीकडे नेऊन सोडलं की मग तुम्हाला काही टेन्शन नाही. त्याने तसंच केलं. प्रधानाचा सल्ला ऐकला. मुलाला मारायचा तर डाव्या पायाचा अंगठा कापला, 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडला. 7 समुद्राच्या पलीकडे त्याला नेऊन सोडल्यानंतर ते पाण्यात उड्या टाकू लागलं, पण काही जाईना. मग आता उदरनिर्वाह करावा कसा तरी उदरनिर्वाह करू लागला. उदरनिर्वाह करत असताना हा 22 वर्षाचा झाला, उपवर झाला. इकडं रावणाची मुलगी सुद्धा उपवर झाली. आणि रावणाची मुलगी उपवर झाल्यानंतर रावणाने सगळ्या राजांना पत्रिका पाठवायच्या ठरवल्या. यानेही इकडे विचार केला की मी असाही बालवयात मरायला निघालो होतो. याने एक बांबूंचा तराफा तयार केला, तो पाण्यामध्ये टाकला. जिकडं जाईल तिकडं जाईल, पण असं इथं किती दिवस मी जगत बसू. म्हणून त्यांनी काय केलं तर त्या तराफ्यावरती बसला. तो जाऊ लागला. जातोय जातोय जातोय. पहाटी पहाटी याचा तराफू एका ऋष्यपूक नावाच्या नगराला लागला. आणि त्या नगरीचा राजा त्या दिवशी मरण पावलेला होता. त्याला मुलबाळ नसल्यामुळे त्याने अशी लेखणी केलेली होती की माझ्या मरणाच्या पहाटी जो कोणी इथं या नगरीमध्ये येईल तो या नगरीचा राजा होईल. आता हा कोण झाला? या नगरीचा राजा झाला. आता त्या नगरीचा राजा झाल्यानंतर रावणाची मुलगी उपवर होती. सगळ्यांना पत्रिका पाठवल्या. पत्रिका पाठवल्यानंतर इकडे ऋष्यपूक नावाच्या नगरामध्ये सुद्धा पत्रिका आली. या मुलाच्या हाती पत्रिका लागली, पण याने काही न दाखवता सगळ्यांच्या सोबत मुली विवाह सोहळ्याला गेला. पूर्वीची विवाह करण्याची पद्धत कशी होती? मुलीला हत्तीवरती बसवलं जायचं. हत्तीवरती बसवल्यानंतर ज्याच्या कोणाच्या गळ्यामध्ये ही माळ टाकेल तो तिचा पती. सगळे राजकुमार असे लाहिनीत उभे राहिले. रावणाची मुलगी हत्तीवरती बसून आली. हत्तीवरती बसले. हत्ती असं डवलत डवलत आला आणि हिने त्याच मुलाच्या गळ्यात माळ घालावी. हिचा लग्न
झालं. झाल्यानंतर रावणाला परत ब्रह्मदेवाची आठवण झाली. ब्रह्मदेवाला सांगितलं, हे बघ, माझ्या मुलीचा विवाह झालाय ब्रह्म्या. तू सांगितलं होतं ना आमच्या राजवाड्यात झाडू काम करणाऱ्या मुलाशी होईल, तर त्या झाडू काम करणाऱ्या मुलाशी माझ्या मुलीचा विवाह झालेला नाही. एका चांगल्या राजघराण्यातल्या मुलाशी माझ्या मुलीचा विवाह झालेला आहे. तुझं भविष्य खोटं आहे. सटवीचं भविष्य खोटं करण्यात, कर्म चुकवण्यात हा रावण समर्थ ठरला. कुणी सांगावं? रावणाने सांगावं. ब्रह्मदेवाने हात जोडावे. अहो रावण महाराज, कशाला तुम्ही उराला वाळू चोळताय? तुमच्या मुलीचा विवाह राजकुमाराशी झालेला नसावा. जा आणि नीट बघा. रावणाने सांगितलं, अरे मी एवढं सांगतोय, हा ऐकत का नाही? मग शेवटी रावणाला सुद्धा शंका येऊ लागली की नक्की काहीतरी घोटाळा झालाय. पण आता त्या मुलाचं काय केलेलं होता? डाव्या पायाचा अंगठा हा कापलेला होता. मग आता डाव्या पायाचा अंगठा बघायचा आहे. पण आता जावयाचा पाय पाहायचा म्हटल्यावरती असं म्हणू का आपण, हो जावई पाय दाखव. जावई बूट काढून तोंडात मारणार नाही का? पण आता काय करावं? मग ज्या ठिकाणी तो स्नान करतो ना, त्या स्नानगृहाला एक होल पाडलं. ते छिद्र पाडलं आणि त्या छिद्रातून जाऊन पाहू म्हणून तो आंघोळीला गेल्यानंतर आता रावणाचा जावई पायामध्ये सोन्याचे बुटं, सॉक्स असा तर पाय पाहता येणार नाही. पण आंघोळीच्या वेळेस तर बुटं आणि सॉक्स काढले जातील म्हणून गेला. आणि तो रावणाचा जो जावई होता तो आंघोळ करायला गेला. आणि आंघोळ करायला गेल्यानंतर त्याने सुद्धा कपडे काढले, बूट काढले, सॉक्स काढले आणि बघितले, असा पळत गेला. इतका जोरात पळत गेला की एकदा घसरून सुद्धा पडला. नंतर उठला आणि त्या छिद्रातून जाऊन गुपचूप पाहू लागला, तर खरंच त्या मुलाचा डाव्या पायाचा अंगठा हा कापलेला होता. जोरात ओरडू लागला, घात झाला. सटवीचं भविष्य खोटं करण्यामध्ये हा रावण असमर्थ ठरला. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, रावणाकडे एवढी संपदा होती पण कर्म चुकवू शकले नाही. आपल्याला काय करायचंय तर कर्म आपले चांगले ठेवायचे आहे. कारण आपल्यासोबत येणार काय आहे? कर्म येणार आहे. पहिली गोष्ट, जीवनात आल्यानंतर कर्म चांगले ठेवा. दुसरी गोष्ट, जीवनामध्ये आल्यानंतर संत संगती करा. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर दुष्टाची दुर्बुद्धी ही नष्ट होते आणि त्याला संत बुद्धी येते. आणि संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जीवाचं कल्याण झाल्याशिवाय मात्र राहत नाही. म्हणून संतांची संगत करावी. आता तुम्ही म्हणाल, ताई तुम्ही सांगितलं पण आम्हाला काही कळालं नाही. बरं, तुम्हाला मी एक उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संत मीराबाई नाव ऐकलंय का? संत मीराबाईचं. राजस्थानमध्ये मारवाड प्रांतामध्ये राहणारी ती राजाची राजकन्या म्हणजे संत मीराबाई कृष्णवेडी होती. सतत त्या कृष्णाचं भजन करायची, चिंतन करायची. अगदी बालवयापासूनच तिच्या वडिलांनी तिच्या हातामध्ये कृष्णाची मूर्त दिली आणि त्या कृष्णाची मूर्त दिल्यानंतर तिला सांगितलं, हे बघ, हेच तुझे आई, हेच तुझे वडील, हाच तुझा देव आणि हाच तुझा पती, म्हणून तू याचंच नाव घ्यायचं. खेळणं म्हणून दिलेलं, पण तिने ते आयुष्यभर जपलं. अगदी ती कृष्णवेडी संत मीराबाई तिच्या राजवाड्यामध्ये एक आजी काम करायच्या. एक दिवस असं झालं की त्या आजींना ताप आला म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला काम करण्यासाठी बरोबर आणलं. आणि काम करण्यासाठी बरोबर आणल्यानंतर मुलगा काम करतोय, ती सुद्धा काम करते. आणि काम केल्यानंतर संत मीराबाई भजन करत होत्या. आणि ते भजन करत असताना त्या आजीच्या मुलाने, त्या मुलाचं नाव होतं कन्हैया, त्या कन्हैयाने त्या मीराबाईला पाहावं आणि त्या मीराबाईला पाहतच राहावं. आणि डोळे त्याचे मीराबाईकडनं इतके वेधले की त्याच्या डोळ्यामध्ये त्या मीराबाईचं चित्र छापलं गेलं. आणि त्या मीराबाईचं चित्र असं छापलं गेलं की घरी आला, जेवायला बसला, पण जेवणामध्ये कोण दिसतंय? मीराबाई. आणि संत मीराबाई इतक्या सुंदर होत्या की पाणी पिल्यानंतर घसा बाहेरून लाल दिसायचा, पान खाल्ल्यानंतर ओठ लाल दिसतील हे साहजिक होतं, पण त्यांनी पान खाल्ल्यानंतर त्यांचा घसा हा आतून लाल दिसायचा. इतक्या सुंदर होत्या मीराबाई, असं वर्णन त्यामध्ये आलेलं आहे. आणि त्या सुंदर मीराबाईला बघितल्यानंतर इकडे ह्या कन्हैयाचं चरित्र बिघडलं. त्याला खाण्यामध्ये मीराबाई दिसू लागल्या, पाण्यामध्ये मीराबाई दिसू लागल्या, सर्व गोष्टींमध्ये मीराबाई दिसू लागल्या. जेवण करत होता, ताटातली पोळी संपली पण नुसती भाजी खाऊ लागला. कोण? कन्हैया. आईने पाहिलं, अरे हा कन्हैया असा का करतोय? दोनदा आवाज दिला, कन्हैया, अरे कन्हैया, कन्हैया, अरे काय करतोस? काही नाही गाई जेवतोय.
अरे किती वेळा आवाज दिला, कुठे मग्न झालास? बघ बरं ताटामध्ये पोळी आहे का? अरे आई मी बघितलंच नाही. बरं मग मला एक गोष्ट सांग, तू इतक्या वेळाचा मी तुला आवाज देते, तू मला आवाज का देत नाही? कुठे मग्न आहेस? काय विचार करतो इतका? कन्हैयाने सांगावं, अगं आई खरं सांगू का तुला, तू मला राजवाड्यामध्ये कामाला नेलं होतं, त्या ठिकाणी मी त्या संत मीराबाईला पाहिलं, किती सुंदर भजन करत होत्या, किती कृष्णवेड्या आहेत त्या. असं तो कन्हैया त्या आईला सांगू लागला की मी त्या मीराबाईला पाहिलं. अगं गल्लीत सुद्धा त्या नाचत हिंडतात, म्हणतात मी नाचणार गाणार पण मी त्या हरीचं नाव सोडणार नाही. अशा त्या मीराबाईवरती मला प्रेम झालेलं आहे, त्या मीराबाईशी मला विवाह करायचा आहे, अशी माझी इच्छा आहे. आईने असाच हात तोंडाला लावला. अरे कन्हैया काय बोलतोस? कुणी जर ऐकलं तर तुझे इतके तुकडे करतील की तू कन्हैया हे सुद्धा तुला कळणार नाही. काय बोलतोस? त्या संत मीराबाई, आपण झाडू काम करणारे. आई मी लग्न करणार तर मीराबाईशीच करणार, नाही तर मी लग्न करणार नाही, असं म्हणून रागाने ताटावरनं उठून जातो. आणि आजी रोजच्या प्रमाणे राजवाड्यामध्ये काम करण्यासाठी जातात. राजवाड्यामध्ये काम करण्यासाठी गेल्यानंतर रोजच्या प्रमाणे काम करत असतात, पण रोजच्या प्रमाणे चेहरा हा हसरा नसतो. आज चेहरा पडलेला आहे. संत मीराबाई भजन करत करत आल्या. आजी काम करताय, पण आजी ह्या विचारांमध्ये, म्हणजेच त्याची आई विचारांमध्ये मग्न आहे. पुसत होत्या. विचार करताय मीराबाईची आणि त्यांची धडक झाली. आजीचा चेहरा पाहिला, मीराबाईने हात जोडले. त्या संत होत्या. संतांकडे दया क्षमा शांती असते. संत मीराबाईंनी आजीचा चेहरा पाहिला, हात जोडले, सांगितला, आजी अहो तुम्ही रोज या ठिकाणी असता, रोज मी तुम्हाला पाहते, रोज तुम्ही हसतमुख असता, आणि आज तुमचा चेहरा पडलेला का? असं विचारल्यानंतर त्या आईने सांगावं, जाऊ द्या ना मीराबाई, मला फार काम असतं, गरीब लोकांना फार टेन्शन असतं, तुम्ही काय करणार? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आजी मला जर तुमचं टेन्शन मिटवता आलं तर मी नक्कीच तुमची मदत करणार, पण अशी चिंता करू नका, मला सांगा, मी संत आहे. म्हणून त्या आजीने सांगावं, मी तुम्हाला सांगते, पण तुम्ही माझ्यावरती रागावणार तर नाही ना? मीराबाईने सांगितलं, मी तुमच्यावरती रागावणार नाही. आजींनी सांगितलं, पहिले तुमच्या कृष्ण कन्हैयाची शपथ घ्या, तुम्ही माझ्यावरती रागावणार तर नाही ना? नाही रागवणार, मी माझ्या कृष्ण कन्हैयाची शपथ घेते. मग मात्र त्या आईने झालेली सगळी हकीकत सांगितली. माझ्या मुलाने तुम्हाला बघितलं आणि बघितल्यानंतर तो सुद्धा तुमचा वेडा झाला आणि सांगितलं की मी लग्न करणार तर फक्त मीराबाईशी करणार, अन्यथा मी लग्न करणार नाही. मीराबाई हसू लागल्या, जोरजोरात हसू लागल्या. इतकंच होतं आणि तुम्ही मला सांगितलं नाही? जा घरी जा आणि कन्हैयाला सांगा, उद्या मीराबाईने तुला राजवाड्यामध्ये बोलावलंय. आजीलाही आनंद झाला. आजी घरी गेली. घरी गेल्यानंतर कन्हैयाला सांगितलं, कन्हैया अरे मी झालेली सगळी हकीकत मीराबाईंना सांगितले, संत मीराबाईंनी तुला उद्या राजवाड्यामध्ये बोलवलं. त्याचा आनंद गगनात मावेना. सकाळ झाली, पहाटी उठला, अंघोळ केली, छानसे कपडे घातले आणि मीराबाईच्या राजवाड्यामध्ये जाऊन थांबला. मीराबाई समोर गेला, असे हात धरले, खाली मान घातली. मीराबाईने पाहिलं, कन्हैया आलास का? कन्हैयाने खाली मान घातली आणि पण कन्हैया काही बोलायला तयार नाही. अरे कन्हैया आलास का? आलो. बर मग तुझ्या आईने असं सांगितलं की तुला माझ्याशी विवाह करायचा आहे? हो मीराबाई, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. बर मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, पण आला तिथं घोळ झाला. पण मला तुझ्याशी विवाह करायचा आहे हे मला कळालंय, बरोबर ना? असंच ना, मीराबाईला करायचा होता ना? नाही, मग कन्हैयाला करायचा होता. कुणाशी? मीराबाईशी. बरं कन्हैया, मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्या अटी जर तू मान्य केल्या तर मी तुझ्याशी नक्कीच विवाह करणार. मग माझी पहिली अट अशी आहे की मी ज्या कृष्ण कन्हैयाचं भजन करते त्या फोटो शेजारी तू बसायचं, डोळ्याने पाहायचं, कानाने ऐकायचं आणि मुखाने म्हणायचं. 8 दिवस असं सलग करायचं, चित्त न वेधता बघायचं, ऐकायचं आणि म्हणायचं. त्याने लगेच फोटो घेतला, फोटो समोर बसला. बसल्यानंतर लगेच भजन चालू केलं. नारायण
नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमद्नारायण नारायण 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 श्रीमद्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 की भज मन नारायण 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 श्रीमद्नारायण नारायण नारायण हा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 एक दिवस झाला उठला नाही, 2 दिवस झाले उठला नाही. कानाने ऐकतोय, डोळ्याने पाहतोय, मुखाने म्हणतोय. अवघे 8 दिवस झाले पण कन्हैया तिथून उठला नाही. मला मीराबाईशी विवाह करायचा आहे म्हणून त्यांची अट पूर्ण करायची आहे. प्रामाणिकपणे अट पूर्ण केली. 9वा दिवस उगवला. मीराबाईंनी पाहिलं आज 8 दिवस पूर्ण झाले पण कन्हैयाचं चित्त काही वेधलं नाही म्हणून 9व्या दिवशी गेल्या आणि कन्हैयाच्या पाठीवरती थाप टाकली आणि सांगितलं, अरे कन्हैया उठ. कन्हैयाची फोटोवरची जी नजर होती ती पाठीमागे गेली. पाठीमागे पाहतोय, परत फोटोकडे पाहतोय, पाठीमागे पाहतोय, परत फोटोकडे पाहतोय आणि म्हणू लागला, कृष्ण कन्हैया जी, आप तो अभी यहाँ थे, अब फोटो में से यहाँ पधारे हो, पर आप तो मुझे यहाँ दिख रहे हो. परत मागे हात जोडले आणि तिकडे पाहून भजन करू लागला. सांगायचं तात्पर्य त्याला मीराबाईमध्ये सुद्धा श्रीकृष्ण दिसू लागला. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर दुष्टाची दुर्बुद्धी नष्ट होते आणि त्याला संत बुद्धी येते. म्हणून संतांची संगती करावी. पहिली गोष्ट कर्म चांगले ठेवावे, दुसरी गोष्ट संत संगती करावी आणि तिसरी गोष्ट फार महत्त्वाची गोष्ट आहे, या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या आईवडिलांची सेवा करावी. या 3 गोष्टी कराव्या. संत संगतीमध्ये आल्यानंतर या संतांची संगत अशी आहे की आपल्याला परमार्थाची गोडी लागते आणि नंतर काय होतं ते अभंगाचं 3रं चरण. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, जाणार सकळ, जाणार सकळ. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर माणूस ऊर्ध्वगतीला जातो, अधोगतीला येत नाही. चांगली बुद्धी येते म्हणून संतांची संगत करा, माणूस परमार्थाच्या दिशेने जातो. पहिली गोष्ट सांगितली कर्म चांगले ठेवा, दुसरी गोष्ट सांगितली संतांची संगत करा आणि तिसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे, जीवनामध्ये आल्यानंतर जे दैवत आपल्याला प्राप्त झालेलं आहे, आई आणि वडील यांची सेवा करा. कारण आत्ताचं आपलं कलियुग आहे.
संत रामदास स्वामी महाराजांच्या 9व्या चरणामध्ये आपण ऐकलं, मग वर्ष झाली 90 बोलवे ना एक शब्द. नंतरचं जे काही आहे प्रमाण ते आपण ऐकलं. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. आता या कलियुगामध्ये सध्या तशीच परिस्थिती चाललेली आहे. घरामध्ये या तरुण पिढीला लुगडी घालणाऱ्या आईची लाज वाटते, धोतर नेसणाऱ्या बाप्पाची लाज वाटते. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, 9 महिने 9 दिवस ज्या आईने पोटामध्ये वनवास सहन केला असेल आणि एकदा की उदरातून बाहेर आला की आयुष्यभराचा जो बाप वनवास सहन करतो, त्या आई वडिलांची याला लाज वाटते. पण या कलियुगातल्या तरुण पिढीने समजून घ्या, आई काय असते, वडील काय असतो. आपल्याकडे आहेत, आपण नशीबवान आहोत. पण समाजामध्ये असे बरेच अनाथ मुलं बघायला मिळतील ज्यांच्याकडे आई नाही, वडील नाही. त्यांच्याकडे जा, त्यांच्याजवळ बसा, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवा, त्यांना विचारा, काय रे दादा, काय आहे काहीची किंमत. तो बोलणार नाही, त्याचे डोळे बोलतील. त्याच्याजवळ जा, त्याला विचारा, काय रे दादा, काय आहे एक बापाची किंमत. तो बोलणार नाही, त्याचे डोळे बोलतील. काय असते आई, काय असतात वडील, हे समाजाला कधीच कळत नाही. पण त्या अनाथ मुलाच्या डोक्यावरनं एकदा हात फिरवून पहा, तो सांगेल की माझी आईसुद्धा माझ्या डोक्यावरनं असाच हात फिरवायची. एकदा त्याच्या पायामध्ये चप्पल नसेल, त्याला चप्पल देऊन बघा. बाप आपल्या पायामध्ये चप्पल घालणार नाही, पण मुलाला नवीन बुटांशिवाय कधी शाळेत पाठवणार नाही. तो बाप असतो. त्या मुलाला एखादी चप्पल द्या, त्याला विचारा, घे बाळा ही चप्पल घे. त्याला त्याच्या वडिलांची आठवण येईल. एखादा दिवस त्या अनाथ मुलाजवळ जा, त्याच्याजवळ बसा आणि त्याला घास भरवा. त्याला त्याच्या आईची आठवण येईल. माझी आईसुद्धा मला असाच घास भरवायची. काय असते आई, काय असतात वडील, हे समाजाला कधीच कळालं नाही. माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आई वडील किती महत्त्वाचे असतात. जीवनामध्ये आल्यानंतर त्यांची किंमत करा. एकदा की त्यांच्या आयुष्याचा दोर तुटला की तो तुटला रे तुटला, तो आपल्याला पुन्हा कधीच जोडता येत नाही. कितीही प्रयत्न करा, आपल्याला वाटेल माझी आई नाही, माझ्या आईने खाली यावं, मला जवळ घ्यावं, माझ्या जवळ बसावं, माझ्याशी बोलावं. पण ते दिवस आपल्याकडे परत येत नाही. आपल्याला वाटतं आपल्या बापाने खाली यावं, पुन्हा मला गाडीवरती घेऊन फिरवावं, मला खांद्यावरती नाचवावं. पण आपला बाप पुन्हा खाली येणार नाही. आयुष्याचा दोर एकदा तुटून गेला, तो पुन्हा जोडता येणार नाही. आम्ही कार्यक्रमाला चाललो होतो. भर उन्हाळा होता. डांबरी रस्त्यावरती एक अनाथ मुलगा, भर ऊन आहे, उन्हामध्ये उभा आहे आणि इतकं ऊन लागतं, इतकं ऊन लागतंय. पायामध्ये चप्पल नाही, अंगामध्ये कपडे नाही, डोक्यामध्ये टोपी नाही. आम्ही खाली उतरलो, त्याच्याकडे गेलो, त्याला विचारलं, अरे बाळा, तू असा इथं उन्हातान्हामध्ये बसलाय, एकटक एक दिशेने बघतोय आणि रडतोय, काय झालं, तू कशासाठी रडतोय. त्याने काही माझ्याकडे पाहिलं नाही. पुन्हा विचारलं, अरे बाळा, तू कशासाठी रडतोय. तरी त्याने माझ्याकडे पाहिलं नाही. मग तो ज्या दिशेने बघत रडत होता त्या दिशेकडे मी पाहिलं. काय दृश्य होतं त्या दिशेकडे. एका बापाने आपल्या मुलाला गाडीवरती बसवलेलं होतं आणि आई त्याला घास भरवत होती. मला साधं वाटलं, याला त्या आईच्या हातातला खाऊ हवा आहे म्हणून हा रडतोय. मी पैसे काढले, त्याच्या हातात देऊ लागले, हे घे बाळा, हे पैसे घेऊन तुला त्या आईच्या हातातला खाऊ घेऊन ये. त्याने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. मला सांगितलं, ताई मला तुमचा खाऊ नकोय. अरे बाळा, मग हे पैसे घे, तुला जे लागेल ते तू घेऊन. नाही ताई, मला तुमचे पैसे सुद्धा नको आहेत. अरे बाळा, तुला जे पाहिजे ते मी तुला देईल, पण असा इथं उन्हातान्हामध्ये उभा राहत रडू नको, असं त्याला सांगितलं. तेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलं. मला सांगितलं, काय म्हणाल्या ताई, तुम्ही कीर्तनकार ताई आहात ना, गळ्यामध्ये तुमच्या तुळशीची माळ दिसते, कपाळाला गंध दिसतो, पांढरे कपडे दिसताय, तुम्ही कीर्तनकार ताई आहात, तुम्ही खोटं बोलत नाही. आता तुम्ही सांगितलंय की जे पाहिजे ते तुला देईल,
मला वाटलं हा मागून मागून पैसे मागणार, मी त्याच्याकडे परत पैसे देऊ लागले. हे घे बाळा, हे पैसे घे, तुला त्या आईच्या हातातला खाऊ घेऊन ये, पण इथं उन्हामध्ये उभा राहू नको. तो माझ्यावरती चिडला, मला सांगू लागला, ताई मला तुमचे पैसे सुद्धा नकोय, मला तुमचा खाऊ सुद्धा नकोय. मग मी त्याला विचारलं, बाळा तुला पैसे नको, खाऊ नको, मग तुला काय देऊ? ताई मला पैसे नको, खाऊ नको, मला फक्त तेवढी घास भरवणारी आई आणून द्या. तुमचा खाऊ मला आयुष्यभर पुरणार नाही, तुमचे पैसे मला आयुष्यभर पुरणार नाही, पण माझी घास भरवणारी आई मला आयुष्यभर पुरेल. पण मला ती घास भरवणारी आई मात्र आणून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तेवढा गाडीवरती बसवणारा बाप आणून द्या. फार आठवण येते माझ्या आईची मला. मला तेवढी आई आणून द्या. जो जोरात रडायला लागला, जीव कासवीत झाला. ऐका ना ताई, मी तुम्हाला माझ्या आईची गोष्ट सांगतोय. ऐका ना ताई, मी तुम्हाला माझ्या बापाची गोष्ट सांगतोय. आपण सुद्धा आपले आई वडील आठवा. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले. आईने काट्याचे फास तुडवले, वडील बिना चपलाचे शेतात गेले असतील. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, पण आपल्याला जगवायचं, आपल्याला पुढे पाठवायचं म्हणून त्यांनी घासातील घास कमी करून तुम्हाला खाऊ घातला असेल. स्वतःला दिवाळीला कधी कपडे घेतले नसतील, पण तुम्हाला बिना कपड्याचं कधी ठेवलं नसेल. सासरी जाणारी जी मुलगी आहे, त्या मुलीने आपल्या आईला आठवा. लाडवाचा डबा भरून ठेवणारी आई जर दारामध्ये नसेल ना, माहेरला जाण्यात सुद्धा काही अर्थ नाही. ऐका ना ताई, मी तुम्हाला माझ्या आईची गोष्ट सांगतो. ऐका ना ताई, मी तुम्हाला माझ्या बापाची गोष्ट सांगतो. म्हणून तो जोरात रडू लागला. डोळ्यात त्याच्या अश्रू येऊ लागले. समजावून सांगितलं, बाळा कितीही रडला तर आई पुन्हा येणार नाही, कितीही रडला तरी बाप पुन्हा येणार नाही. असं रडू नको. नाही ताई, माझी आई मला सोडून स्वर्गाला निघून गेली. माझा बापसुद्धा मला सोडून निघून गेला. तो स्वाभिमानी होता, पण त्याने माझा विचार केला नाही. सगळे म्हणतात आई वडिलांना मुलांची दया येते. मग सांगा ना, आज 3 दिवस झाले माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही. माझ्या आईला माझी दया नाही का येत? फार भूक लागली, पोट माझं मध्ये गेलंय, माझ्या आईला माझी दया नाही का येत? समजावून सांगितलं, बाळा असं करू नकोस, असा रडू नकोस. नाही ताई, माझी गोष्ट ऐका, अजून मी पूर्ण बोललेलो नाही. ज्यांच्याकडे आई वडील असतात, देव त्यांना आई वडील ठेवतो, पण त्यांना त्यांच्या आई वडिलांची किंमत नसते. व्यसन करतात, आई बापांना घराच्या बाहेर काढतात, वृद्धाश्रमांमध्ये नेऊन टाकतात. आमच्यासारख्या मुलांनी मुलींनी काय करायचं, ज्यांच्याकडे आई नाही, ज्यांच्याकडे वडील नाही? आम्हाला फार आई वडिलांची आठवण येते. मग ज्याचे आई वडील वृद्धाश्रमांमध्ये असतात, त्यांना पण वाटत असेल त्यांचा मुलगा त्यांच्या जवळ राहावा. मग माझ्या आई वडिलांना का वाटलं नाही? मी अवघा 4 वर्षाचा आहे, मी तुमच्या समोर बोलतोय, पण मला माझ्या आईची फार आठवण येते. म्हणून तुम्ही सांगितलं ना, जे पाहिजे ते देईल, म्हणून मला तेवढी आई आणून द्या, बाप आणून द्या. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. अंतकरण भरून आलं. त्याला सांगितलं, बाळा कितीही रडलास तरी आई पुन्हा मिळणार नाही, बाप पुन्हा मिळणार नाही, रडू नको. देवाचा धावा कर, देवाची प्रार्थना कर. नाही ताई, देवाने माझे आई वडील माझ्याकडनं लवकर घेऊन टाकले. त्या आई वडिलांना सुद्धा माझी दया आली नाही आणि देवाला सुद्धा आली नाही. बाळा, या मृत्यू लोकामध्ये जे जन्माला येतं, त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. तुझे आई वडील तुझ्यासाठी देवाघरी गेले, रडू नकोस. ताई, तुम्ही खोटं बोलताय, सर्वांनी मला असंच सांगितलं. तुझे आई वडील देवाघरी गेले. जेव्हा कधी तू तुझ्या आई वडिलांची आठवण काढशील, त्यावेळेस तुझे आई वडील तुला भेटायला येतील. आई वडील वारल्यानंतर 3च महिन्यामध्ये हातामध्ये घर मालकाने वाटी दिली. सांगितलं, 3 महिन्याचं भाडं थकलंय, जा भीक माग आणि माझं भाडं भरून दे. एक दिवस माझ्याकडनं पैसे कमी पडले म्हणून घर मालकाने तापती इस्त्री घेतली, चर चर इस्त्री माझ्या हातावरती ठेवली. चर चर असा आवाज झाला. मग मुलांना वेदना झाल्यानंतर आईला त्रास होतो. मग मला सांगा ना, मला सुद्धा त्रास होत होता. मग माझी आई खाली का आली नाही? माझे वडील खाली का आले नाही? बाळा, असं रडू नकोस. ह्या मृत्यू लोकामध्ये एकदा की एखाद्या मनुष्याचा आयुष्याचा दोर तुटला
की तो तुटला रे तुटला, तो पुन्हा जोडता येणार नाही. समजावलं. त्याने हात जोडले. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की त्या मुलाच्या आयुष्यावरनं घ्या की त्याच्याकडे आईवडील नाही, त्याला किती त्रास आहे. आपल्याकडे आहेत, आपण नशीबवान आहोत. त्या आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांचं सेवेचं पुण्य ज्याला मिळालं त्याने मागच्या जन्मामध्ये काहीतरी जन्मोजन्मांची पुण्याई केले असेल. असं कुणालाही आईवडिलांच्या सेवेचं पुण्य प्राप्त होत नाही. म्हणून मायबाप विनंती करून सांगते की आपल्याकडे आई आहे, वडील आहे, त्यांची सेवा करा. या 3 गोष्टी जीवनामध्ये येऊन करा. तुमच्यासाठी देव अंकित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवंत म्हणतात की या ठिकाणी आल्यानंतर हे मृत्यूलोक आहे. या 3 गोष्टी करा. 3 गोष्टी करून आपल्या जीवनाचं सार्थक करा, मोक्षत्व प्राप्त करून घ्या. कारण ह्या इहलोकाचा व्यवहार कसा आहे ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगताय. तुका म्हणे इह लोकी चा व्यवहारे, 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 नका डोळे धुरे भरून राहावं, 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 नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काल सावधान, आयुष्य खातो काल सावधान, आयुष्य खातो काल सावधान, आयुष्य खातो काल सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुनी राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करेल, माता पित्यांच्या चरणी समर्पित करून तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करेल. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हात वर करायचे. ज्यांना असतील त्यांनी करा, नसले तर हात खाली केले तरी काही अडचण नाही आहे. विठोबा रखुमाई, विठोबा
केलेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून, तुम्हा मायबापांच्या चरणी समर्पित करून, श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करून, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुडे वेडी वाकुडे उत्तरे, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, हा नाही विचारिला अधिकार म्या फुला, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, सब संतन की जय, अपनी अपनी माता पिता की जय. स्त्रीकडे बीजधारणेचा गुण असतो आणि म्हणूनच या स्त्रीला आदिशक्तीचं रूप देऊन मखरात बसवून तिची पूजाही केली जाते. अशी स्त्री जेव्हा गुरु बनून आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपल्या आयुष्याचं सुद्धा सोनं होतं. स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरु सुद्धा त्यांच्या मातोश्री अर्थात जिजाऊ आईसाहेब होत्या. साने गुरुजींच्या जडणघडणीमध्ये सुद्धा त्यांच्या आईचा खूप महत्त्वाचा वाटा होता. या सर्व स्त्रियांना आपण नतमस्तक होऊन वंदन करूया आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.